नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 4A यातील पहिले 5 प्रश्न आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेले आहेत. आज आपल्याला राहिलेले पुढचे 5 प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. पहा, क्वेश्चन नंबर 6 आपण फक्त फिगर लिहिलेले आहेत, पूर्ण प्रश्न लिहिलेले नाही आहे. कारण पूर्ण प्रश्न लिहिला तर आपल्याला सोल्युशन लिहिण्यासाठी जागा कमी पडेल. त्यासाठी आपण काय केलेलं आहे, फक्त फिगर लिहिलेले आहेत. पहा, क्वेश्चन नंबर 6 कंपनी प्रोव्हाइडेड झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस. एक कंपनी आहे, ती काय करते, झेड सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज. पहा, एवढी टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आणि रेट ऑफ GST 18%. GSTचा रेट पण दिलेला आहे. पहा, कंपनी हॅड पेड GST रुपीज 1550. एवढा GST कंपनीने पेड केलेला आहे. म्हणजे कंपनीने जी खरेदी केली लॉन्ड्री सर्व्हिसेस आणि युनिफॉर्म खरेदी करताना जो GST भरलेला आहे तो GST एवढा आहे. पहा, कंपनीने जो GST भरलेला आहे तो ITC असेल आणि समोरच्या पार्टीकडून जो GST घेतलेला असेल तो आउटपुट टॅक्स असेल. कंपनीने एवढा GST स्वतः भरलेला आहे म्हणून तो कंपनीसाठी ITC होईल. तर आपल्याला GST, SGST आणि ITC फाइंड आउट करायचं आहे. ITC म्हणजे काय, हीच अमाऊंट असेल, बरोबर आहे. पहा, याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. पहा, टॅक्सेबल व्हॅल्यू एवढी आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे GST एवढ्या व्हॅल्यूला लागणार आहे. पहा, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे रुपीज 64,500. GSTचा रेट दिलेला आहे, रेट ऑफ GST. रेट ऑफ GST हा रेट आहे 18%. पहा, ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, तर ही कंपनी काय करेल, एवढ्या व्हॅल्यूवरून समोरच्या पार्टीकडून टॅक्स घेईल, बरोबर आहे. म्हणजे समोरच्या पार्टीकडून टॅक्स घेणार आहे म्हणजे कोणता होईल तो, आउटपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स एवढ्या अमाऊंटचे एवढे पर्सेंटेज म्हणजे 64,500 इंटू 18%. 18% म्हणजे 18/100 करणार आपण. पहा, हे कॅल्क्युलेशन करू, हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, बरोबर आहे. पहा, 645ला मल्टिप्लाय करणार आपण 18ने. 18 इंटू 5 90 होतील. पहा, 11,610 रुपीज. 11,610. पहा, एवढा काय असेल, आउटपुट टॅक्स असेल, बरोबर आहे. हा आउटपुट टॅक्स झाला. आता इनपुट टॅक्स म्हणजे ITC एवढा आहे, कारण हा कंपनीने युनिफॉर्म खरेदी करताना भरलेला टॅक्स आहे, याला आपण ITC म्हणणार. जो कंपनीने टॅक्स भरला आहे तो ITC आणि जो कंपनी दुसऱ्याकडून घेत आहे तो आउटपुट टॅक्स. पहा, खरेदी करताना कंपनीने हा टॅक्स भरलेला आहे म्हणून तो ITC आहे. तो आहे रुपीज. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, CGST आणि SGST. म्हणजे समोरच्या पार्टीकडून CGST आणि SGST किती घेतला असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. GST पेएबल, GST पेएबल. GST पेएबल काय असेल, आउटपुट टॅक्स मायनस ITC. हे आपण पाहिलेलं आहे, आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स एवढा आहे 11,610 मायनस ITC. ही सबट्रॅक्शन करू आपण. ही सबट्रॅक्शन 10,060 इक्वल टू 10,060 रुपीज. परंतु हा काय आहे, GST आहे, बरोबर आहे. पेएबल GST एवढा GST. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, CGST आणि SGST. ते दोन्ही पण कसे असतात, ह्या GSTचे हाफ असतात, बरोबर आहे. पुढे लिहिणार आपण आता CGST. CGST, SGST हे किती असतात, GSTच्या हाफ असतात. GSTच्या हाफ. GST किती आहे, एवढा आहे, बरोबर आहे. हे रुपीजमध्ये लिहायचं आपल्याला, रुपीज. 10,060 रुपीज.
अपॉन 2 म्हणजे काय होईल 5030 रुपीज, बरोबर आहे, एवढे रुपीज. आपल्याला ITC पण विचारलेला आहे. ITC म्हणजे हीच अमाऊंट. देअर हेन्स amount of ITC equal to rupees amount of CGST ही किती आहे रुपीज 5030 and amount of SGST ही पण किती आहे रुपीज 5030. या दोन्ही अमाऊंट इक्वल असतात आणि त्या किती असतात GSTच्या हाफ असतात, बरोबर आहे. याप्रमाणे आपल्याला आन्सर लिहायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. पहा तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. अ डीलर सप्लाइड वॉकी टॉकी सेट ऑफ रुपीज 84,000 विथ GST. पहा एवढी जी अमाऊंट आहे ती GST सहित आहे, म्हणजे त्यामध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू पण आहे आणि GST पण आहे, म्हणजे विथ GST एवढी अमाऊंट आहे. फक्त एवढी अमाऊंट म्हणजे GST आहे का नाही, आणि टॅक्सेबल व्हॅल्यू पण नाही. दोघांची ॲडिशन म्हणजे GST आणि टॅक्सेबल व्हॅल्यू हे दोन्ही मिळून एवढी अमाऊंट आहे. तर रेट ऑफ GST दिलेला आहे आपल्याला एवढा 12%. तर स्टेट GST म्हणजे SGST किती असेल, आणि सेंट्रल GST म्हणजे CGST हा GST किती असेल, आणि टॅक्सेबल व्हॅल्यू पण किती असेल. या अमाऊंटमध्ये काय आहे, या अमाऊंटमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू पण आहे आणि GST पण आहे. टॅक्सेबल व्हॅल्यूसाठी आपण X घेऊ, म्हणजे ही अमाऊंट म्हणजे काय होईल X प्लस GST होईल. GST कसा असेल, ही जी टॅक्सेबल अमाऊंट आहे त्यावर 12% असेल, बरोबर आहे. म्हणजे ही टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST काय असेल 12% असेल या टॅक्सेबल व्हॅल्यूच्या. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे X, बरोबर आहे. म्हणजे X प्लस 12%, सपोज 12% म्हणजे 12/100 आणि X म्हणजे एवढी अमाऊंट कशी असेल 84,000 असेल, बरोबर आहे. आता आपण काय करू, टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे, त्यासाठी आपण X कन्सिडर करू, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू होईल, बरोबर आहे. तर ती व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनवरून फाइंड आउट करता येईल. नंतर आपण CGST आणि SGST फाइंड आउट करू. पहा सोल्युशन. लेट आपल्याला इथे टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती नाही, बरोबर आहे. लेट टॅक्सेबल व्हॅल्यू बी X, बरोबर आहे. ही काय टोटल व्हॅल्यू आहे, टोटल व्हॅल्यू विथ GST. टोटल व्हॅल्यू विथ GST ही अमाऊंट म्हणजे काय होईल, ही टॅक्सेबल व्हॅल्यू होईल आणि GST पण होईल, बरोबर आहे. हे दोघांची ॲडिशन म्हणजे काय, ही टोटल व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आता टॅक्सेबल व्हॅल्यूसाठी आपण X घेतलेला आहे, हा X ॲज इट इज. परंतु GST कसा असेल, या टॅक्सेबल व्हॅल्यूवर 12% असेल, बरोबर आहे. म्हणजे 12% टॅक्सेबल व्हॅल्यू X असं लिहिणार आपण, GST ऐवजी आपण असं लिहिणार, बरोबर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू किती आहे 84,000. देअरफॉर 84,000. हे इक्वेशन आपल्याला मिळत आहे. हे जर सॉल्व केलं तर X ची व्हॅल्यू मिळेल. X ची व्हॅल्यू म्हणजे काय टॅक्सेबल व्हॅल्यू असेल, बरोबर आहे. आता आपण काय करू, इथे हे सॉल्व करू. 84,000 इक्वल टू इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे 100X होतील प्लस 12X होतील आणि अपॉन 100 होईल, बरोबर आहे. ह्या दोघांची ॲडिशन 112 होईल. या टर्म आपण या साईडला लिहू आणि या टर्म या साईडला. या दोघांची ॲडिशन एवढी होईल, बरोबर आहे. इक्वल टू हे 100 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये जातील, म्हणजे 84,000 इंटू 100, बरोबर आहे. देअरफॉर
आता आपल्या एक्सची व्हॅल्यू पाहिजे, म्हणजे हे डिव्हिजनमध्ये जातील. 84,000 इंटू 100 अपॉन 112. आता आपल्याला काय करता येईल, 4ने डिवाइड करू आपण या दोन्ही नंबरला. 4ने डिवाइड केलं तर हे काय होतील, 4ने डिवाइड करू 28 होतील, बरोबर आहे. 4ने डिवाइड करू हे 2 होतील, हे 1 होईल आणि हे 30. आता पुन्हा 4ने डिवाइड करू तर हे 7 होतील, बरोबर आहे. तर 4ने डिवाइड केल्यामुळे हे 5 होतील, येथे 1 म्हणजे 2 हे 5 आणि हा 0 याप्रमाणे होईल, बरोबर आहे. 5 2 5 0. आन्सर काय मिळेल आपल्याला, 5 2 5 0 इंटू 100 अपॉन 7, बरोबर आहे. आता काय करू, 7ने या नंबरला डिवाइड करू. 7ने 7 3 5 होईल, हे 0 म्हणजे 750 इंटू 100. 750 इंटू 100 म्हणजे काय होईल, हे 750 हे 2 0 ॲड होतील याप्रमाणे. म्हणजे आन्सर काय मिळेल, 75,000. ही व्हॅल्यू कशाची मिळेल आपल्याला, एक्सची. परंतु एक्स म्हणजे काय आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, बरोबर आहे. ती किती आहे, एवढी आहे. म्हणजे या अमाऊंटमध्ये हे 84,000 आहेत विथ GST, बरोबर आहे. यामध्ये एवढी अमाऊंट काय आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, म्हणजे 75,000. किती उरतात दोघांचे ॲडिशन होण्यासाठी, यामधून हे मायनस केले आपण तर 9,000. म्हणजे हा काय असेल, GST असेल आणि ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. तर आता आपल्याला स्टेट GST आणि SGST फाइंड आउट करायचा आहे. आपण त्यासाठी काय करू, आधी GST फाइंड आउट करू. म्हणजे त्याचे हाफ केले म्हणजे आपल्याला GST आणि SGST, त्याचे हाफ केले म्हणजे आपल्याला SGST आणि CGST मिळेल, बरोबर आहे. आपण GST फाइंड आउट करू आधी. Therefore taxable value value 75,000 हे रुपीजमध्ये, रुपीज 75,000. आता GST फाइंड आउट करू. GST किती असेल, या अमाऊंटमधून ही अमाऊंट मायनस केली तर GST मिळेल आपल्याला, बरोबर आहे. किंवा ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, याचे 12% जर काढले आपण तरी आपल्याला GST मिळेल. कोणत्या एका पद्धतीने करा, यामधून हे मायनस केले तरी आपल्याला GST मिळेल. किंवा या टॅक्सेबल व्हॅल्यूचे 12% काढले तरी आपल्याला GST मिळेल. 75,000चे 12%, बरोबर आहे. 25,000चे 12% म्हणजे हे 2 0 कॅन्सल होतील, हे 2 0 कॅन्सल होतील. 750 इंटू 12, 750 इंटू 12 हा मल्टिप्लिकेशन करू. 0 9,000 येत आहे, बरोबर आहे. रुपीज 9,000. किंवा तुम्हाला असंही करता येईल, 84,000 मधून हे अमाऊंट मायनस केली तरी आपल्याला GST मिळेल, एवढा आला GST. आता आपल्याला CGST म्हणजे स्टेट GST, SGST इक्वल टू CGST इक्वल टू GSTचे हाफ, GSTचे हाफ, बरोबर आहे. GST किती आहे, 9,000. याचे हाफ केले आपण तर आपल्याला काय मिळेल, 4,500. GST एवढा मिळेल, CGST एवढा मिळेल आणि SGST पण तेवढाच मिळेल, बरोबर आहे. म्हणजे S म्हणजे काय, स्टेट GST इक्वल टू रुपीज 4,500 आणि सेंट्रल GST हा आहे तेवढाच, रुपीज 4,500, बरोबर आहे. आणि टॅक्सेबल व्हॅल्यू एवढी आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 पहा. येथे होलसेलर, रिटेलर आणि कस्टमर या 3 व्यक्ती आहेत. पहा, होलसेलर
रिटेलर आणि कस्टमर. पहा या 3 व्यक्ती आहेत. होलसेलरने काही इलेक्ट्रिक गुड्स खरेदी केलेले आहेत 1,50,000ला. पहा याची खरेदी किंमत किती आहे 1,50,000 होलसेलरची. पहा होलसेलरने इलेक्ट्रिक गुड्स एवढ्या किमतीला खरेदी केलेले आहेत, परंतु रिटेलरला या वस्तू विकलेल्या आहेत. पहा होलसेलरने रिटेलरला या वस्तू 1,80,000ला विकलेले आहेत. पहा यावर GST भरलेला आहे होलसेलरने, परंतु येथे किंमत वाढलेली आहे म्हणून या पार्टीकडून म्हणजे रिटेलरकडून होलसेलरने GST घेतलेला आहे, परंतु एवढ्या किमतीला घेतलेला आहे. बरोबर आहे, किंमत जास्त आहे म्हणजे हा GST जास्त असेल, ही किंमत कमी आहे. जो GST होलसेलरने भरलेला आहे तो ITC असेल, परंतु जो GST समोरच्या पार्टीकडून म्हणजे होलसेलरने समोरच्या पार्टीकडून घेतलेला GST तो काय असेल आउटपुट टॅक्स असेल. बरोबर आहे. आता रिटेलरने काय केलेलं आहे या वस्तू कस्टमरला विकलेल्या आहेत. त्या विकलेल्या आहेत पहा 2,20,000ला. 2,20,000ला. पहा GSTचा रेट आहे 18%. प्रत्येक ठिकाणी रेट किती आहे 18%. हा GSTचा रेट आहे. प्रत्येक ठिकाणी GST रेट एवढा आहे. म्हणजे येथे टॅक्स भरलेला आहे होलसेलरने, समोरच्या पार्टीकडून घेतलेला आहे. रिटेलरने काय केलेलं आहे होलसेलरला टॅक्स दिलेला आहे आणि किंमत जास्त असल्यामुळे कस्टमरकडून पण टॅक्स घेतलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे GST येथे जास्त घेतलेला आहे, येथे कमी दिलेला आहे. तो आपल्याला मायनस करून किती भरणार GST आणि प्रत्येकाचं टॅक्स इनवॉइस काय असेल ते पण आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे होलसेलरने एकूण GST किती भरला आणि रिटेलरने किती भरला तो पण आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा सोल्युशन. पहा प्रथम आपण काय करू फॉर होलसेलर. पहा सोल्युशनमध्ये तुम्ही असं लिहिलं तरी तुमच्या लक्षात येईल. फॉर होलसेलर. आउटपुट टॅक्स. या होलसेलरचा आउटपुट टॅक्स म्हणजे समोरच्या पार्टीकडून घेतलेला टॅक्स आउटपुट टॅक्स किती असेल एवढी टॅक्सेबल अमाऊंट आहे समोरच्या पार्टीची. बरोबर आहे. होलसेलरने एवढ्या किमतीला वस्तू विकलेल्या आहेत म्हणजे ही टॅक्सेबल व्हॅल्यू रेट आहे 18% म्हणजे 18/100 करणार आपण, तर तो काय असेल आउटपुट टॅक्स असेल. बरोबर आहे. पहा हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील. हा मल्टिप्लिकेशन करू इंटू 18ने मल्टिप्लाय करायचं. पहा 18चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 324 आहे. बरोबर आहे. आणि हे 2 झिरो ॲड होतील म्हणजे काय होईल ₹32. एवढा काय आउटपुट टॅक्स म्हणजे होलसेलरने रिटेलरकडून घेतलेला एवढा टॅक्स आहे, परंतु स्वतः किती दिलेला आहे या अमाऊंटला किती टॅक्स दिला आहे तो म्हणजे काय असेल ITC इक्वल टू ITC फॉर होलसेलर तो किती आहे 1,50,000 इंटू 18%. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील म्हणजे हा मल्टिप्लिकेशन इंटू 18. 18 इंटू 5 90 होतील 9 27,000. हे आन्सर मिळेल आपल्याला 27,000. इथे रुपीज लिहायचं आहे आपल्याला. ITC एवढा आहे आणि आउटपुट टॅक्स एवढा आहे म्हणजे होलसेलरचा GST त्याने किती भरलेला आहे आपण कसा फाइंड आउट करणार GST पेएबल. हे 2 वर्ड आले आउटपुट टॅक्स आणि ITC, तर येथे आपल्याला GST पेएबल लिहायचं आहे. पेएबल हा वर्ड आला की मग आपल्याला आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स फाइंड आउट करावा लागतो. GST पेएबल म्हणजे काय आउटपुट टॅक्समधून आपण इनपुट ITC मायनस करणार. आउटपुट टॅक्स मायनस ITC.
बरोबर आहे. आउटपुट टॅक्स एवढा आहे 32400 मायनस 27,000. हे 00 सबट्रॅक्शन केली आपण तर हे 4 7 आणि 5 बरोबर आहे रुपीज. दोघांची सबट्रॅक्शन एवढी येणार आहे. म्हणजे हा GST पेएबल आहे कोणाकडून? होलसेलरकडून. तर आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रिटेलरचा आउटपुट टॅक्स, ITC आणि GST पेएबल. आपण काय करू? फॉर रिटेलर आउटपुट टॅक्ससाठी आपल्याला काय करायचं आहे? समोरच्या पार्टीला टॅक्सेबल व्हॅल्यू काय आहे ती घ्यायची. रिटेलरने एवढ्या किमतीला विकलेले आहेत म्हणजे ही टॅक्सेबल व्हॅल्यू 2,20,000 आणि GST किती आहे? 18%. 18% म्हणजे 18/100ने आपण मल्टिप्लाय करणार. हे 2 0 कॅन्सल होतील, हे 2 0 कॅन्सल होतील. हा मल्टिप्लिकेशन करू आपण. हे 2 0 ॲज इट इज 18ने मल्टिप्लाय करू. 18ने एवढा होणार आहे रुपीज 39,600. हा काय आहे? आउटपुट टॅक्स. आता ITC फॉर रिटेलरचा ITC म्हणजे काय? रिटेलरने खरेदी करताना भरलेला टॅक्स किंवा होलसेलरने या रिटेलरकडून वसूल केलेला टॅक्स एकच आहे. बरोबर आहे. म्हणजे आउटपुट टॅक्स होलसेलरचा जो आउटपुट टॅक्स असेल तो रिटेलरचा काय असेल? ITC असेल. बरोबर आहे. किंवा आपल्याला ITC फाइंड आउट करायचा आहे तर आपण काय करणार? या रिटेलरचा खरेदीचा टॅक्स म्हणजे खरेदी करताना लागलेला टॅक्स किती असेल? त्याची खरेदी एवढ्याची आहे 1,80,000ची खरेदी आहे. बरोबर आहे. टॅक्सचा रेट एकच आहे 18%. प्रत्येक ठिकाणी रेट तोच आहे. पहा हे 2 0 कॅन्सल, हे 2 0 कॅन्सल. 18 × 18 आणि हे 2 0 म्हणजे एवढंच आन्सर हे मिळेल आपल्याला. बरोबर आहे. देअरफॉर ITC इक्वल टू एवढा. बरोबर आहे. याचा ITC म्हणजे काय असेल? याचा आउटपुट टॅक्स असेल. आता आपण हे फाइंड आउट केलेलं आहे. आता आपल्याला काय पाहिजे? टॅक्स इनवॉइस म्हणजे होलसेलर रिटेलरला काय देईल? टॅक्स इनवॉइस देईल. तर त्यामध्ये GST किती असेल तो आपल्याला लिहायचा आहे आणि रिटेलरचा GST किती असेल तो पण लिहायचा आहे आपल्याला. पण आता आपण काय लिहू? होलसेलर्स टॅक्स इनवॉइस. होलसेलर जे बिल देणार आहे टॅक्स इनवॉइस त्यामध्ये GST किती असेल रिटेलर्ससाठी? GST किती असेल? GSTची अमाऊंट असणार आहे म्हणजे आउटपुट टॅक्स. बरोबर आहे. एवढा समोरच्याकडून घेणार आहे म्हणजे एवढी आउटपुट टॅक्स म्हणजे तोच GST असणार आहे. याच्यामध्ये CGST GST एवढा आहे म्हणजे CGST किती असेल? याची हाफ असेल 16,200. याची हाफ. बरोबर आहे. हे रुपीज लिहायचं बरं का, विसरायचं नाही. अँड इथे अँड लिहू. अँड GST हे GST पण एवढाच असेल रुपीज 16,200. पण आता हे टॅक्स इनवॉइस झालं होलसेलरचं. बरोबर आहे. आता रिटेलरचं टॅक्स इनवॉइस. रिटेलर्स टॅक्स इनवॉइस. रिटेलर टॅक्स इनवॉइस कुणाला देईल? समोरच्या पार्टीला, कस्टमरला. बरोबर आहे. रिटेलर्स टॅक्स इनवॉइस यामध्ये GSTची अमाऊंट म्हणजे याचा आउटपुट टॅक्स एवढा आहे. बरोबर आहे. देअरफॉर CGST या इनवॉइसमध्ये CGSTची किंमत याची हाफ असेल एवढे रुपीज आणि SGST हाफ किती आहे? CGST एवढाच असणार आहे.
पहा रिटेलरचा आपण आउटपुट टॅक्स काढला, आय टी सी काढला, याचा आपल्याला हे काढायचं होतं आपल्याला इथे जी एस टी पेएबल. पहा इथे लिहिणार आपण जी एस टी पेएबल. पुढे एक स्टेप तुम्ही इथे ए यानंतर ॲड करा जी एस टी पेएबल. म्हणजे काय असेल आउटपुट टॅक्स मायनस आय टी सी. बरोबर आहे. या अमाऊंटमधून ही अमाऊंट मायनस करणार. पहा या अमाऊंटमधून ही अमाऊंट मायनस करणार. ही सबट्रॅक्शन काय येणार आहे 00227. बरोबर आहे. तर आता जो रिटेलर आहे त्याचा जी एस टी पेएबल एवढा आहे. पहा दोघांचे टॅक्स इनवॉइस फाइंड आउट केले. आपल्याला काय पाहिजे आता पहा नंतर एक आपण असा चार्ट करणार. पहा यापुढे लिहा, एका खाली एक लिहा तुम्ही. पहा नंतर आपल्याला असा एक चार्ट करायचा आहे. इथे आपण टॅक्स इनवॉइस नाव लिहू. टॅक्स इनवॉइस. तर आता असे याप्रमाणे आपल्याला एक चार्ट करायचा आहे. इथे आपण काय लिहू होलसेलर. इथे लिहिणार रिटेलर. इथे जी एस टी करू आपण जी एस टी. इथे सी जी एस टी आणि इथे एस जी एस टी. होलसेलरचा जी एस टी. जी एस टी पेएबल बाय होलसेलर किती आहे ₹5400. इथे लिहिणार ₹5400. बरोबर आहे. मग सी जी एस टी किती होईल सी जी एस टीचे हाफ असेल. बरोबर आहे रुपीज आणि ए जी एस टी पण तेवढाच असेल. आता रिटेलरचा जी एस टी किती आहे एवढा आहे. इथे लिहिणार ₹7200. ए जी एस टी किती असेल आणि सी जी एस टी यांचे हाफ असेल म्हणजे 3600. एक रो ॲड करा. इथे टोटल लिहू शकता. टोटल ही पूर्ण टोटल करा. ही टोटल 006 ही टोटल आणि ही टोटल 00 एवढी टोटल. बरोबर आहे. ही टोटल आणि ही टोटल करा. या दोन्ही सारखेच येणार आहेत. पहा याप्रमाणे आपल्याला सोल्युशन लिहायचं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 9 अण्णा पाटील ठाणे महाराष्ट्र. पहा अण्णा पाटील या व्यक्तीने काय केलेलं आहे व्हॅक्यूम क्लीनर टू अ शॉपकीपर. एका शॉपकीपरला व्हॅक्यूम क्लीनर विकलेले आहेत. शॉपकीपर आणि शॉपकीपरने कस्टमरला विकलेले आहेत. अण्णा पाटीलने शॉपकीपरला 14,000ला विकलेले आहेत व्हॅक्यूम क्लीनर. 14,000 रुपीजला ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. अण्णा पाटीलने शॉपकीपरला 14,000 रुपीजला व्हॅक्यूम क्लीनर विकलेले आहेत आणि जी एस टी रेट आहे 28%. तर हेच व्हॅक्यूम क्लीनर शॉपकीपरने कस्टमरला विकलेले आहेत. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 16,800. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे अमाऊंट ऑफ सी जी एस टी अँड एस जी एस टी शोन इन दी टॅक्स इनवॉइस इशूड बाय अण्णा पाटील. अण्णा पाटील जे टॅक्स इनवॉइस देणार आहे शॉपकीपरसाठी त्यामध्ये सी जी एस टी आणि एस जी एस टीची अमाऊंट किती असेल ती फाइंड आउट करायची आपल्याला. अमाऊंट ऑफ सी जी एस टी आणि एस जी एस टी चार्जड बाय शॉपकीपर इन वसई. म्हणजे याचं पण आपल्याला दोघांचे टॅक्स इनवॉइस काढायचे आहेत. आणि व्हॉट इज दी सी जी एस टी एस जी एस टी पेएबल बाय शॉपकीपर इन वसई ॲट द टाईम ऑफ फिलिंग दी रिटर्न. तर शॉपकीपरचा आपल्याला सी जी एस टी आणि एस जी एस टी फाइंड आउट करायची आपल्याला. सोडूया म्हणजे लक्षात येईल. सोल्युशन फॉर अण्णा पाटील. फॉर अण्णा पाटील. अण्णा पाटीलसाठी
ही टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. एवढ्या किमतीला विकलेले आहेत म्हणजे हा आउटपुट टॅक्स होईल. अण्णा पाटीलचा आपण आउटपुट टॅक्स फाइंड आउट करू. आउटपुट टॅक्स समोरच्या पार्टीकडून टॅक्स किती घेतलेला आहे. अमाऊंट ही आहे टॅक्सेबल अमाऊंट, रेट आहे 28% म्हणजे 28/100, बरोबर आहे. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील. हा मल्टिप्लिकेशन 28ला 140ने मल्टिप्लाय करायचा. हा 0 14 × 8 28 एवढी अमाऊंट येणार आहे रुपीज. हे कॅल्क्युलेशन 3920, बरोबर आहे. हा आउटपुट टॅक्स आहे म्हणजे शॉपकीपरकडून अण्णा पाटीलने एवढा टॅक्स घेतलेला आहे, बरोबर आहे. ITC फाइंड आउट करायची गरज नाही आपल्याला, कारण ITCची अमाऊंट आपल्याला माहिती नाही. अण्णा पाटीलने हे व्हॅक्यूम क्लिनर केवढ्यामध्ये खरेदी केले ते माहिती नाही आपल्याला. आपण आउटपुट टॅक्स फाइंड आउट केला म्हणजे समोरच्या पार्टीकडून एवढा टॅक्स घेतला आहे म्हणजे CGST आणि HGST आपल्याला फाइंड आउट करता येईल. हा टॅक्स म्हणजे काय असेल, GST असेल, बरोबर आहे. शॉपकीपरसाठी हा GST, शॉपकीपरने एवढा GST दिलेला आहे अण्णा पाटीलला. देअरफॉर CGST इक्वल टू SGST, या GSTचे हाफ होईल म्हणजे 3920 याचे हाफ काय होईल, एवढे रुपीज. हा CGST आणि HGST म्हणजे आपल्याला टॅक्स इनवॉइस लिहिता येईल. आता यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे, अमाऊंट ऑफ CGST अँड HGST. CGST आणि HGST ही अमाऊंट टॅक्स इनवॉइसमध्ये किती असेल, एवढी असेल, बरोबर आहे. येथे लिहिणार आपण अमाऊंट ऑफ CGST अँड SGST issued by अण्णा पाटील इज अमाऊंट किती, रुपीज 1960 ईच. ईच लिहिणार आपण इथे, कारण दोन टर्म आहेत CGST आणि HGST. प्रत्येकाची अमाऊंट एवढी इश्यू केलेली आहे, बरोबर आहे. पहिलेच आन्सर फाइंड आउट केला आपण. दुसरा प्रश्न काय आहे, अमाऊंट ऑफ CGST अँड HGST चार्ज बाय शॉपकीपर इन वसई. शॉपकीपरचा आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे. येथे लिहिणार आपण फॉर शॉपकीपर. शॉपकीपरसाठी आपल्याला आउटपुट टॅक्स शॉपकीपरने समोरच्या पार्टीला एवढ्या किमतीला विकलेले आहेत इलेक्ट्रिक गुड्स, बरोबर आहे. म्हणजे ही काय टॅक्सेबल अमाऊंट. यावर GST किती घेईल, 28% म्हणजे 28/100. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील. हा मल्टिप्लिकेशन करू आपण. 168ला 28ने मल्टिप्लाय करू. इक्वल टू रुपीज 4704 एवढा टॅक्स आहे, आउटपुट टॅक्स, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला CGST आणि HGST फाइंड होईल. देअरफॉर CGST इक्वल टू SGST हा किती असेल, या आउटपुट टॅक्सचे हाफ असेल, याचे हाफ करू. 2, 3, 5 आणि 2, बरोबर आहे, रुपीज. CGST आणि HGST एवढा असेल. म्हणजे शॉपकीपरच्या इनवॉइसमध्ये CGST आणि HGSTची अमाऊंट एवढी असणार आहे. येथे लिहिणार आपण अमाऊंट ऑफ CGST. देअरफॉर अमाऊंट ऑफ CGST
and SGST charged by shopkeeper is rupees 2,352 rupees each. प्रत्येकी एवढी म्हणजे CGST एवढा आणि SGST पण एवढाच आहे. पहा तिसरा प्रश्न, व्हॉट इज SGST आणि CGST पेएबल बाय शॉपकीपर इन वसई ॲट द टाईम ऑफ फिलिंग द रिटर्न. पहा रिटर्न भरताना शॉपकीपरने CGST आणि SGSTची अमाऊंट किती भरली असेल. पहा CGST आणि SGSTची अमाऊंट म्हणजे टॅक्स पेएबल. पहा इथे पेएबल असेल तर आपल्याला काय करायचं आहे, ITC मायनस करायची आउटपुट टॅक्समधून. आउटपुट टॅक्स एवढा आहे. ITC काय होणार आहे, GST पेएबल. तिसऱ्याचा आन्सर आपण फाइंड आउट करत आहोत. GST पेएबल बाय शॉपकीपर म्हणजे काय असेल, आउटपुट टॅक्स मायनस ITC. बरोबर आहे. आउटपुट टॅक्स एवढा आहे रुपीज 4704. इनपुट टॅक्स म्हणजे काय असेल, ITC फॉर शॉपकीपरसाठी ITC म्हणजे काय असेल, अण्णा पाटीलचा जो आउटपुट टॅक्स आहे तो शॉपकीपरसाठी काय होईल, ITC होईल. बरोबर आहे. म्हणजे ITCची अमाऊंट आपण ही लिहिणार 3920. ही सबट्रॅक्शन करू. ही सबट्रॅक्शन किती येणार आहे, 4704. यातून मायनस करायचे 39 784. पण आपल्याला GST नाही विचारलेला, आपल्याला काय विचारलेलं आहे, CGST आणि SGST शॉपकीपर किती भरणार आहे. तर CGST आणि SGST काय असेल, याचे हाफ असेल. बरोबर आहे. देअरफॉर CGST इक्वल टू SGST किती असेल, या अमाऊंटचे हाफ होईल. 392 रुपीज. पहा नंतर तुम्ही पुढे सेंटेन्स लिहून घ्या. सेंटेन्स काय लिहायचं आपल्याला, दी CGST अँड SGST पेएबल बाय शॉपकीपर इन वसई ॲट द टाईम ऑफ फिलिंग द रिटर्न इज, अमाऊंट एवढी असेल. प्रत्येकाची अमाऊंट एवढी. CGST एवढा आणि SGST एवढा. बरोबर आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 10. येथे आपल्याला होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि कन्झ्युमर म्हणजे कस्टमर हे दिलेले आहेत. प्रत्येकाची आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट दिलेली आहे. होलसेलरसाठी टॅक्सेबल अमाऊंट ही आहे, डिस्ट्रीब्युटरसाठी ही आहे, रिटेलरसाठी ही आहे. तर कन्झ्युमरसाठी काय असेल, पहा येथे GSTचा रेट 12% आहे. रेट ऑफ GST 12% दिलेला आहे. GSTचा रेट प्रत्येक ठिकाणी GSTचा रेट एवढ्या पर्सेंटेजनं आहे, 12%. तर आपल्याला येथे कस्टमरला ती वस्तू केवढ्यात पडेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पहा प्रत्येकाची टॅक्सेबल व्हॅल्यू येथे दिलेली आहे. तर प्रिपेअर दी स्टेटमेंट ऑफ GST पेएबल अंडर ईच हेड बाय दी होलसेलर, डिस्ट्रीब्युटर अँड रिटेलर ॲट द टाईम ऑफ फिलिंग टॅक्स रिटर्न टू दी गव्हर्नमेंट. ॲट द एंड व्हॉट अमाऊंट इज पेड बाय दी कन्झ्युमर. तर येथे कन्झ्युमर म्हणजे कस्टमर सगळ्यात शेवटी किती किंमत देईल. राईट व्हिच ऑफ इनवायसेस इशूड आर B2B अँड B2C. पहा B2B आणि B2C, B2B आणि B2C. B2B म्हणजे काय, बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कन्झ्युमर. पहा बिझनेस आणि हा कस्टमर. बरोबर आहे. म्हणजे हा बिझनेस आहे, हा कस्टमर आहे. B2C यांच्यामध्ये जो व्यवहार आहे तो कोणता आहे, B2C. परंतु हे दोघंही बिझनेसमन आहेत म्हणजे हा काय आहे, B2B. या दोघांचा B2B, या दोघांचा व्यवहार कोणता आहे, B2B. बरोबर आहे. हा बिझनेस आहे म्हणजे B2B, हे B2B. परंतु हे काय आहे, B2C. कारण इथे कन्झ्युमर आहे म्हणजे कस्टमर आहे.
म्हणून हा बिझनेस आणि हा कंझ्युमर B2C. पहा सोडूया. फॉर होलसेलर, प्रथम आपण फॉर होलसेलर. पहा यासाठी आउटपुट टॅक्स फाइंड आउट करू. आउटपुट टॅक्स समोरच्या पार्टीकडून किती टॅक्स घेतलेला असेल. पहा प्रत्येकासाठी टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला ही घ्यायची आहे. होलसेलरसाठी टॅक्सेबल व्हॅल्यू ही घ्यायची, ही नाही घ्यायची, हीच घ्यायची. आणि डिस्ट्रीब्युटरसाठी टॅक्सेबल व्हॅल्यू ही आहे, रिटेलरसाठी ही आहे. म्हणजे आउटपुट टॅक्स, होलसेलरचा आउटपुट टॅक्स, टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला ही घ्यायची आहे, कारण टॅक्सेबल व्हॅल्यू ही दिलेली आहे आपल्याला होलसेलरसाठी. तर आपण काय करणार, ही अमाऊंट 5000, रेट किती आहे 12%, म्हणजे 12/100. पहा हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे 600 रुपीज. एवढा काय आहे आउटपुट टॅक्स होलसेलरसाठी. डिस्ट्रीब्युटर, फॉर डिस्ट्रीब्युटर आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स त्यासाठी आपण अमाऊंट हीच घेणार, टॅक्सेबल अमाऊंट 6. डिस्ट्रीब्युटरची टॅक्सेबल व्हॅल्यू ही आहे 6000, रेट आहे 12%, म्हणजे 12/100. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, 12 × 6 हा 0 रुपीज 720. ही आउटपुट टॅक्स आहे, बरोबर आहे. परंतु इनपुट टॅक्स पण काढता येईल आपल्याला. ITC फॉर डिस्ट्रीब्युटर. ITC काय असेल, म्हणजे याचा आउटपुट टॅक्स म्हणजे याचा ITC असेल, बरोबर आहे. पाहता डिस्ट्रीब्युटरचा आउटपुट टॅक्स आपण फाइंड आउट केला या टॅक्सेबल अमाऊंटवर, बरोबर आहे, तो एवढा आहे. आता ITC म्हणजे काय असेल, ITC म्हणजे होलसेलरने जो आउटपुट टॅक्स दिलेला आहे तो यासाठी काय असेल, ITC असेल, बरोबर आहे. म्हणजे ITC किती घेणार आपण, ₹600, बरोबर आहे. पहा GST पेएबल काढता येईल आपल्याला. GST पेएबल किती असेल, आउटपुट टॅक्समधून ITC मायनस करणार, बरोबर आहे. येथे फॉर्म्युला लिहा, आउटपुट टॅक्स मायनस ITC, आउटपुट टॅक्स मायनस ITC. आउटपुट टॅक्स 720 मायनस 600, म्हणजे GST किती असेल, ₹120. दोघांची सबट्रॅक्शन ₹120 फॉर डिस्ट्रीब्युटर. आता फॉर रिटेलर काढू आपण. फॉर रिटेलर आउटपुट टॅक्स, आउटपुट टॅक्स किती होईल, ही टॅक्सेबल अमाऊंट याचे 12%, 12/100. 2 झिरो कॅन्सल होतील, 780, बरोबर आहे, ₹780. आता ITC इनपुट टॅक्स क्रेडिट, ITC. रिटेलरचा ITC म्हणजे रिटेलरचा ITC इनपुट टॅक्स किती असेल, जो डिस्ट्रीब्युटरचा आउटपुट टॅक्स आहे, यापूर्वीचा जो आउटपुट टॅक्स आहे तो यासाठी काय होईल, ITC होईल, म्हणजे ₹720, बरोबर आहे. हा ITC रिटेलरसाठी. तर आता आपण टॅक्स पेएबल काढू. GST पेएबल किती असेल, आउटपुट टॅक्समधून हा मायनस करू, म्हणजे 780मधून मायनस करणार 720. 780मधून 720 गेले ₹60. हा GST पेएबल आहे, बरोबर आहे, ₹60. पण आता आपल्याला स्टेटमेंट पण लिहायचं आहे. त्यासाठी आपण काय करू, येथे एक चार्ट करणार आपण. आता असा एक चार्ट करायचा आपल्याला, यानंतर चार्ट करायचा आहे.
इथे काय आपल्याला होलसेलर, डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर. इथे लिहिणार होलसेलर, इथे डिस्ट्रीब्युटर, इथे लिहू आपण रिटेलर. यांचेच आपण GST फाइंड आउट केलेले आहेत, बरोबर आहे. कन्झ्युमरचा इथे लिहिण्याची गरज नाही, इथे टोटल लिहू आपण. इथे GST, इथे CGST आणि SGST, CGST आणि इथे SGST. होलसेलरचा GST, होलसेलर त्याचा GST एवढा आहे, आउटपुट टॅक्स. इथे लिहिणार ₹600. GST एवढा आहे, CGST आणि SGST याचे हाफ असतील, ₹300, बरोबर आहे. 600चे हाफ म्हणजे 300. आता डिस्ट्रीब्युटरचा GST, डिस्ट्रीब्युटर त्याचा GST ₹120, याचे हाफ ₹60, CGST आणि SGST. रिटेलर, रिटेलरचा GST किती आहे, ₹60, तर हे काय होईल ₹30 आणि ₹30. पूर्ण ॲडिशन टोटल करायची आपल्याला. ही टोटल किती होईल, 780. ही पूर्ण ॲडिशन हे टोटल आहे पूर्ण $390. हे दोन्ही टोटल सारखेच येणार आहेत. इथे स्टेटमेंट ऑफ GST, स्टेटमेंट ऑफ GST इज ट्रेडिंग. प्रत्येक ठिकाणी झालेलं प्रत्येकांचं आपण स्टेटमेंट घेतलेलं आहे, बरोबर आहे. आपल्याला नंतर विचारलेलं आहे कन्झ्युमरला ती वस्तू केवढ्याला पडेल, म्हणजे GST आणि टॅक्सेबल व्हॅल्यू, बरोबर आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू काय असेल, रिटेलर एवढ्या वस्तू किमतीला विकणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ही तर किंमत द्यावीच लागेल कस्टमरला, परंतु टॅक्स किती द्यावा लागेल, सर्वांचा GST म्हणजे काय असेल, हा कस्टमरला द्यावा लागतो GST, बरोबर आहे. सर्व GST मिळून फक्त कस्टमर देतो, बरोबर आहे. हे काय करतात, पुढून घेतात मागे देतात, पुढून घेतात मागे देतात, बरोबर आहे. परंतु सगळ्यात शेवटी GST कस्टमर स्वतःच्या खिशातून भरत असतो. म्हणजे टोटल GST किती होत आहे, 780, बरोबर आहे. इथे आपण लिहिणार अमाऊंट ऑफ GST फॉर कन्झ्युमर. कस्टमरसाठी GSTची अमाऊंट किती आहे, ₹780. टोटल अमाऊंट, त्या वस्तूची टोटल किंमत काय होईल, टोटल अमाऊंट ही अमाऊंट GSTची आहे आणि टोटल अमाऊंट पेड बाय कन्झ्युमर, पेड बाय इक्वल टू GST प्लस ही अमाऊंट. इथे लिहिणार टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. टॅक्सेबल व्हॅल्यू 6500 प्लस 780. दोघांचे ॲडिशन करू, कस्टमरला ती वस्तू केवढ्याला पडेल, 7,280 रुपीजला कस्टमरला ती वस्तू पडणार आहे. त्यामध्ये GST एवढा असेल, बरोबर आहे. टॅक्सेबल अमाऊंट ही असेल. नंतर विचारलेलं आहे राईट व्हिच ऑफ दी इनवाइसेस इशूड आर B2B अँड B2C. B2Bचे इनवाइस कोणते असतील आणि B2Cचे कोणते असतील. नंतर आपल्याला सेंटेन्स लिहायचं आहे पुढे. B2B हे इनवाइस कोणाचं असेल, होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर, कारण हा बिझनेस आहे, हा पण बिझनेस आहे, होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर.
पहा इथे लिहिणार आपण होलसेलर टू डिस्ट्रीब्युटर, पुन्हा B2B. B2B काय असेल? डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर, बरोबर आहे. B2B इथे डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर. आणि हे काय आहे? B2C. पहा यांच्यामध्ये कन्वर्जन म्हणजे यांच्यामध्ये ट्रेडिंग कोणती आहे? B2B. यांच्यामध्ये B2B, परंतु येथे B2C म्हणजे रिटेलर टू कन्झ्युमर. पहा तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर याप्रमाणे लिहायचा आहे आपल्याला. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.